ऑर्गनाईज केलेल्या 3 दिवसीय शृंखलेमध्ये मी मानस मनोरे मनापासून आणि सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. सुपर संडे, रविवारचा दिवस आणि सुपर डुपर हा संडे देखील होणार, यात मात्र कोणतीच शंका नसणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आमच्या समवेत जतीन गोंधई सरांना स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय, त्यांचं देखील आपण सुपर संडेमध्ये स्वागत करूया. आमचे दोन्ही पंच निरंजन सावंत सर असतील, त्यांच्याबरोबर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर असतील, या दोन्ही पंचांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. आमचे महेश लोखंडे सर आज तिसरे पंच असतील, ते देखील आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहेत, त्यांचं देखील स्वागत. अर्थातच या विभागातील समालोचना विभाग जर आपण म्हटलं तर मराठीचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख नेहमी सांगितली जाते आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आज समालोचन करण्याची संधी मिळाली, करण कालन सरांचं देखील मनापासून स्वागत. पहिला बॉल आहे अकूट टप्प्याचा, शॉर्ट पूल केलाय या बॉलला वाईडिश लॉंगॉनच्या पलीकडे. हा सुरुवात दमदार आहे, पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल. आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट केले जात आहेत. पहिल्या बॉलवरती आक्रमक पवित्रा धारण केला जातोय. आणखीन एक अकूट टप्प्याचा बॉल, इथे संधी आहे. टॉप एज घेतलं होतं, मिस टायमिंग झालं होतं आणि झेल देखील त्या ठिकाणी पकडला जातोय. पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. पहिला मोहरा बाद केला जाणार. प्लेचं षटक आहे. विजय पवार गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. विनय गावण यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला असं वाटलं होतं, महागडं षटक ठरेल, पण त्याच्यानंतर जे कमबॅक केलं विजय पवार यांनी, खरं तर कौतुक त्यांचं देखील करावं लागेल. पहिला गोलंदाज आहे, अर्थातच टीम पिसारवे संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज देखील असणार आहे आणि त्यांनी मात्र आता स्वतःचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलं आहे. हा देखील अकूट टप्प्याचा बॉल आहे. छोटी गेंद मतलब खोटी गेंद होती है आणि चेंडूला फेकून दिलंय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. दमदार चौकार. आले आले आपले इरादे स्पष्ट केले आहेत. आणखीन एक दमदार फटका आहे. फळी तापली या खेळाडूची. बॅक टू बॅक बाउंड्रीज. सन्माननीय अतिथी विलासदादा पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. विनंती असणारी की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. मनापासून स्वागत. दरम्यान इकडे काय घडलंय, धाव घेण्याचा प्रयत्न होता, मिस कॉलिंग झाली, कोऑर्डिनेशन लॅक केलं आणि या ठिकाणी फलंदाजाला बाद देखील व्हावं लागणार आहे.
धावफलकावरती धावा पाहायला मिळणार आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 14 धावा आणि 2 फलंदाज बाद. नवीन गोलंदाज येत आहेत दुसरं षटक घेऊन. पहिला बॉल या ठिकाणी फुलर लेन्थचा पिच केला होता. अडवा बॅटने क्रॉस बॅटने शॉट पाहायला मिळणार आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू केला आणि सिंगल धाव या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. 15 धावेंवरती संघाचा धावफलक जाऊन पोहोचणार आहे. तेजस पाटील नवीन गोलंदाज आहेत ज्यांचा वापर दुसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 3 षटकांची मॅच आहे. सकाळचं सत्र म्हटलं की थोडासा थंडावा आपल्या सगळ्यांना जाणवतोय कारण यंदाचं थंडीचं सीझन हे प्रचंड प्रमाणामध्ये असणार आहे. हवामान खात्याने सुरुवातीला सांगितलं होतं की यावर्षी भरपूर प्रमाणात थंडी आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीचं सत्र अर्ली मोमेंट्स ऑफ द डे आपण म्हणू शकतो. मॉर्निंग सेशन जिथे पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. एक वेल सेटल पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आता बनवावी लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु स्विच ऑनच केला नाही. कोणताच संपर्क आपण पाहिला नाही चेंडू आणि फळीचा. पंच आमच्या दिशेने नक्कीच इशारा देत आहेत. ICCचा लॉ नंबर 22 ज्याला आपण म्हणतो व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेला आहे आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडणार आहे. चांगला बॉल फुल टॉस होता परंतु लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. युवाची हवा याचा उल्लेख मी सातत्याने करत असतो. सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिलं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये यशस्वी जयस्वाल सारख्या खेळाडूने 161 धावा बनवल्या होत्या मागील मॅच मध्ये. एक युवा खेळाडू इथे मग रिव्हर्स स्वीप करायचं होतं. स्वतःच्या जाळ्यामध्ये स्वतः अडकला गेलाय. त्रिफळा चित केल्या जात आहेत. यू मिस आय विल नेव्हर मिस सांगितलं जात आहे. फलंदाज बाद. आणि त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला करावे लागणार आहेत. यावेळेस फुलर लेन्थचा बॉल झेल घेतला गेलाय. कमालीचा झेल शॉर्ट कव्हरला टिपलाय. आणखीन एक मोहरा या ठिकाणाहून बाद केला जाणार. बॅक टू बॅक विकेट्स. तर त्या स्टार्टला जे कंटिन्युटी मध्ये तुम्हाला ठेवायचं होतं, जे सातत्य आपण म्हणतो राखणं फार महत्वाचं आहे, ते राखता आलेलं नाहीये. इथे देखील लोवर फुल टॉस होता. कनेक्ट शॉट्स प्रॉपर होत नाहीयेत आणि थंडी ही त्याचं एक मोठं कारण देखील आहे. कारण जेव्हा तुम्ही अर्ली मॉर्निंग सेशनमध्ये खेळतात थंड वातावरण असतं. बऱ्याचशा वेळी चेंडूला वॉच करून टाइम करणं हे डिफिकल्ट होतं ॲज अन बॅटर तुमच्यासाठी. आणि त्यामुळे आपण पाहतो की बरेचसे मोठे फटके हे येताना या षटकामध्ये आत्तापर्यंत पाहायला मिळत नाहीयेत. तेजस पाटील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी, क्या बात आहे. आणखीन एक लेझर गाइडेड मिसाईल आपण म्हणू शकतो ऑन पॉइंट वरती लँड झाला. यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला होता. 2 धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत
आणि या 2 धावेंच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावा आहेत त्या धावफलकावरती या 4 गडींच्या मोबदल्यात 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या आणि 2 फलंदाज देखील बाद केले गेले. म्हणजे तेजस पाटील एक कंट्रोलिंग गोलंदाजी ज्याला आपण म्हणू शकतो, इकॉनॉमिकल स्पेल आणि एक मोमेंटम त्यांनी मात्र स्वतःच्या टीमकडे परत खेचून आणलेला आहे. आज बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवताना नक्कीच पाहायला मिळणार आहेत. पहिली मॅच जी या ठिकाणी आजच्या लॉट्समधली खेळवली जाईल, जयबोले म्हात्रेपाडा आणि त्यांच्या विरोधात रिची प्रतिष्ठान देसाई, एक बिग फाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तदनंतर जय हनुमान झोवेली संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जय हनुमान दातिवली संघ त्यांच्या विरोधात असेल. तदनंतर जय हनुमान नेवालीपाडा त्यांच्या विरोधात डायगर. बरेचसे चांगले लढती आपल्याला पाहायला मिळतील. हवेत बॉल आहे, मिस टायमिंग झालाय, स्वतः गोलंदाज, परंतु तू मैं पहले आप आणि हा झेल मैदानावरती दान केला जातोय. अशा प्रकारच्या संधी जेव्हा तुमच्याकडे येतात, कॉलिंग फार महत्वाची असते. कोऑर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो, अंडरस्टँडिंग तुमच्या खेळाडूंमध्ये असणं फार महत्वाचं आहे. इथे कॉल केला नाही, मिस कॉल झाला, त्यामुळे झेल या ठिकाणी नक्कीच जमिनीलगत दान केला गेला. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात मात्र केली जाते. इथे मात्र कमालीचा फटका बॉलच्या रडार मध्ये आलेला होते, पण झेल त्या ठिकाणी डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये टिपला गेलाय. ताकद थोडीशी कमी पडली आहे आणि फलंदाज डगआउट मध्ये परत पोहोचणार. फलंदाज बाद. इथे मात्र ऑफ साइडला खेळायचं होता, अवे फ्रॉम द बॉडी. चेंडूची पिचिंग झाली होती, डायरेक्ट हिट केला गेलाय. पंचांकडे अपील देखील केली जातीये. इथे गच्चाळ क्षेत्ररक्षण आपण म्हणूया. पंचांचा अर्थातच तिसऱ्या पंचांकडे इशारा येतोय. रनआउट साठी हा थर्ड अंपायर या ठिकाणी वापरला जाणार आहे. रिव्ह्यू पंचांकडून घेतला जाणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट जी त्यांच्या क्वालिटी साठी ओळखली जाते, आता चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांचं बोट वरती आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की रनआउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणाहून नक्कीच बाद केला जाणार. वीस धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतं. फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीमध्ये शैलेश म्हात्रे यांनी कसून केलेली गोलंदाजी, फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतीये. समोर शैलेश म्हात्रे सारखा गोलंदाज उभा आहे. फार मोठा प्रश्न आहे, कसं मारायचं हा उत्तर मात्र आता फलंदाजाला शोधावं लागणार आहे. 3 षटकं किमान आपण म्हणू शकतो 30 ते 32 धावा जरी झाल्या तरी एक फायटिंग टोटल उभं राहू शकतो पिसारवे टीम समोर. परंतु ते करण्यासाठी अजूनही बऱ्याचशा धावा या ठिकाणी जोडाव्या लागणार आहेत. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन केला जाणार.
अक्रॉस द लाईन ऑफ साईडला कमिट झाले होते. हवेत बॉल आहे, पाठलाग करतायत. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच दॅट इज. रनिंग कॅच पकडला जातोय, पकडलाय झेल आणि पुन्हा एकदा संपवलाय. फलंदाजाचा खेळ, बाद केला जाणार खेळाडू. सारखी स्वप्नात मागील 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झाले, पण एक रनआउटची विकेट होती. ओव्हर हॅट्रिक झाली असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणखीन एक चांगला चेंडू आहे. गोलंदाजाचा जर आपण प्लॅन पाहिला तर कुठे ना कुठेतरी आउटसाईड द ऑफस्टंप लाईनची गोलंदाजी केली जाते. रडारमध्ये चेंडू फेकले जात नाहीयेत. त्यांना माहिती आहे कुठे ना कुठेतरी शरीराच्या जवळ चेंडू फेकले तर ते आपल्याला नक्कीच महागात ठरणार. इथे देखील आउटसाईड द ऑफ स्टंप 5व्या 6व्या स्टंपवरती पिच केलेला बॉल, मिसफिल्डिंग त्या ठिकाणी केली जातीये. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी अजिबात नसते. चेंडू जाईल वाईडिश लॉंगॉनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा या ठिकाणी लगावल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि या पिसारवे टीम समोर 25 धावसंख्येचं आव्हान ठेवलं जाणार आहे. कोण बाजी मारणार, ही लढाई टॉप 3 ची आहे. ही लढाई प्राण प्रतिष्ठेची आपल्या संघासाठी. हे ओळखावून खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. परंतु पुढील मॅचचा कॉल या ठिकाणी दिला जाईल. जय भोले मात्रेपाडा आणि त्यांच्या विरोधात रिची प्रतिष्ठान देसाई. दोन्ही टीमच्या कर्णधारांना माझा कॉल असणार आहे की इनिंग ब्रेक आहे, टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण टॉस बॉक्समध्ये दाखल व्हावं. रिची प्रतिष्ठान देसाई आणि जय भोले मात्रेपाडा, कॅप्टन प्लीज टॉससाठी या. 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. कशा प्रकारे सेकंड इनिंगमध्ये खेळ होणार, कोणता संघ बाजी मारणार आणि टॉप 3 मध्ये स्वतःच्या संघाचं नाव पोहोचवणार, हे सगळे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळणार. परंतु खेळ कसा होणार, धावांचा पाठलाग कसा होणार हे ऐकवण्यासाठी आपण नक्कीच वळूया या विभागातील मराठीचा एक बुलंद आवाज आणि आमचे फार चांगले मित्र करण कालनसर यांच्याकडे. तत्पूर्वी एक संधी देऊया डीजे ऑपरेटर यांना. पिचच्या बाजूला खेळायचंय, विनंती असणार आहे की पिचवरती प्लीज खेळू नका. धन्यवाद.
मानसजी मनोरे यांचा आवाज आपण ऐकला मंडळी. खरं तर आवाज सर्वांचा परिचयाचा असेल. 8 वर्ष अगोदर tenniscricket.in या वाहिनीने यूट्यूबवरती जेव्हा व्हिडिओ टाकली होती, द यंगेस्ट कॉमेंटेटर इन टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री, तोचा मोहपाडा रसायनीचा मानस आज मोठा झालाय आणि ग्रामस्थ मंडळ उसटणे चषकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये या मॅचचा त्याचा आवाज देखील आपण ऐकला. सुस्वागतम या क्रीडानगरीमध्ये उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मी समालोचक करण काळन मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. सकाळ हा फक्त सूर्योदय नसतो, ती देवाची एक सुंदर कलाकृती असते. जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या नव्या दिवसाची ध्येयाची सुरुवात असते. या दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कनविलवन गावदेवी पिसारवे विरुद्ध श्री गणेश वलप या दोन संघांदरम्यानचा आजचा अंतिम दिवसाचा पहिला सामना. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे. लाऊड शाउट. येस इट इज आउट. फिंगर अप अंपायर आणि फलंदाज बाद. शुभकार्य आरंभी ज्ञानस्वरूप मोर्याचं आपण पूजन करतो, कारण गुणांचा मुआरंभ तो निर्गुणांचा आदी अनंत आहे, सगुण साकार आहे. आम्ही हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडेल म्हणून आपण गणेशाची आराधना करतो. प्रत्येक शुभकार्य आरंभी प्रत्येक कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा. आज तुमच्यासोबत तो एक खेळाडू म्हणून देखील खेळणार आणि या समालोचन कक्षामधून एक समालोचक म्हणून तो समालोचन देखील करणार आहे. पहिला धक्का शून्यावरती बसला. मंगेश म्हात्रे शून्यावरती बाद झाला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्नामध्ये पायचीत गवसलाय. निरंजन सावंत सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सरांना आपण ऑन ग्राउंड पाहतोय या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेच्या. बॅकफुटला पंच केलाय. गॅप मध्ये बॉल आहे. पॉवर प्ले सुरू आणि त्याचा योग्य वापर. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर चौकार. लास्ट ओव्हर मध्ये शैलेशने फार चांगली बॉलिंग केली, जो आता स्ट्रायकिंग एंडला खोलात आलाय. समोर ड्राईव्ह करतोय. रनआउटची संधी. ओ चान्स घ्यायला पाहिजे होती. बॅकिंगला 2-2 फिल्डर होते. या क्षणाला लिमिटेड ओव्हर मध्ये खेळताय तुम्ही. विकेट फार इम्पॉर्टंट आहे आणि टॉप ऑर्डर मधला एखादा फलंदाज इथे बाद झाला असता तर कदाचित प्रेशर आणि वाढलं असतं. मात्र या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला विजय पवार. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 5 धावा. माझ्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर जतीनजी गोंधळी. सुंदर गुणसंख्या लेखन. फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर विनय पाहतोय, पाहतच राहील. सीमा पार. पवारची पावर. षटकार. मॉर्निंग सेशन मध्ये टॉस फार इम्पॉर्टंट होता. तो आय थिंक विसर्वेने जिंकला आणि क्षेत्ररक्षण करत असताना तितकीच चांगली बॉलिंग, खास करून शैलेश म्हात्रेचं स्लॉगरचं षटक. फक्त 4च धावा आल्या. ओ बॅकफुटला थांबला. शफल होऊन त्यानंतर बॅकफुटला थांबला होता. तो कट करण्याचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नामध्ये तो बीट झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11. फर्स्ट ओव्हरमध्ये 11 आलेल्या आहेत. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ देखील शिल्लक आहे. एक विकेट पडलेली आहे, म्हणजे आतापर्यंत हा डाव बॅलन्स राहिलाय. अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय 14 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या कनविलवन पिसारवेला. 13 चेंडूंमध्ये स्टेप आउट झालाय. फोर्सने फटका. वन बिग हिट. सीमा पार. चौकार.
म्हात्रेपाडा आणि रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती टॉससाठी रिपोर्ट करा बिकॉज या मॅचचे फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये आता धाबा बनवायचा त्या फक्त 10. इथे येणाऱ्या प्रत्येक संघाला असं वाटेल की आपण लवकर आलो की काय, पण आल्यानंतर समजेल तुम्ही थोडे उशिराने आहात. कारण आजची या स्पर्धेची सकाळ फार लवकर झाली. बरोबर माझ्या माहितीनुसार 8:40ला 8:40 to 45ला पहिला बॉल पडलाय आणि 3च षटकांचा सामना आहे. त्यामुळे हा लवकर सामना संपू शकतो. म्हात्रेपाडा आणि देसाई दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती टॉससाठी रिपोर्ट करा. धावफलकावरती 15 आहेत. 12 बॉल 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम. आणि बॉलिंग मार्कवरती आलाय विनय गावंड. ओहो राईट झाला बॉल अपील, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने प्रेशर वाढणार आहे. याच डॉट बॉलने प्रेशर वाढून विकेट पडणार आहेत आणि विकेट पडल्यानंतर मॅच मध्ये येणार आहे ती टीम श्री गणेश वल्लभ. विनय गावंड जेन्युइन ऑलराऊंडर आहे या टीमचा आणि त्याला आताच करायचं आहे बिकॉज आता बॉल उरलेत 11 आणि 11 चेंडू 10 धावांची गरज. ओव्हर पिच गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला. लॉफ्टेड ड्राइव्ह लॉंग ऑफचा फिल्डर येतोय. थ्रो येईल त्याचा. ॲक्युरेट थ्रो आहे पण इथे धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकेट किपर थोडासा लेझी पाहायला मिळाला की काय, बॉडीचा बॅलन्स गेला त्याचा. थ्रो त्याने कव्हर केला पण स्टंपला लावेल तोपर्यंत तोही खाली पडला आणि त्या प्रयत्नामध्ये 2 धावा इथे पूर्ण करतोय शैलेश आणि विजय. 2 धावांनी धावसंख्या 17 वरती पोहोचली. बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडूंमध्ये आता 8 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या कनम 11 पी सार्वेला. ओ यावेळेला मात्र एज आहे. बाउन्स वरती जाऊन आत मध्ये चेंडूला आपटण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, मात्र तो इथे फसलाय आणि दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या कनम 11 पी सार्वेला. अजूनही या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 8. मॅच बनवू शकते. विनयला माहिती आणि मागच्या काही चेंडूंवरती तेच घडले. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धावा आल्या. मी म्हणेन शैलेश मात्रेने चुकी केली कारण या ओव्हरमध्ये जर तुम्ही अटॅक करताय तर मॅच तुमच्या आणि जवळ जाणार होती. पण आपण बघितला वेगळ्या पवित्र आणि वेगळ्या पवित्रेने खेळत होता तो फलंदाज शैलेश मात्रे. राजकुमारचं आगमन. दोन्ही कर्णधार येतात म्हात्रेपाडा आणि देसाई. सुस्वागतम. ओव्हर पिच लॉफ्ट करतोय. लॉंग ऑफला फिल्डर थांबलाय. फर्स्ट रन तर कंप्लीट. विजय आता चान्स घेईल. त्याने थांबवलंय. राजकुमारला सिंगलने धावसंख्या पुढे आपण पाहतोय ती 18 बॉल उरलेत आता ते 8 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये. खराब चेंडू होता. विकेट किपरचा पाहायला लागून डीप फाईन लेगला आता चाललाय. फर्स्ट रन तर कंप्लीट. सेकंडचा कॉल डीप मध्ये. ओ हो काय घडलंय. 2 फिल्डर धावत होते आणि त्या चेंडूला थांबवू शकले नाही. सीमा पार. अंपायरचा इशारा वाईड आलाय. चौकार. मॉर्निंग सेशन्स काही संघांना फटका देखील बसतो पण अर्ली मॉर्निंग सेशन मध्ये खेळण्याची मजा देखील वेगळी आहे. ही मॅच आता आपली आहे. विजय पवारला देखील माहिती आहे त्यामुळे एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न त्याचा राहिला मात्र तो फसलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 23 बॉल शिल्लक आहेत. आता ते 7 आणि 7 बॉल मध्ये 2 धावांची गरज. प्रिव्हियस बॉल वाईड होता. चौकार एक्स्ट्राचा 5 आले आणि या मॅच मध्ये आला तो कनम 11 पी सार्वे. विनयने त्या अगोदर फार सुंदर बॉलिंग केली. ते एका चेंडूचा अपवाद जर आपण वगळला. पवारने हुक केलाय. गॅप मध्ये बॉल विनिंग शॉट.
चौकार आला आणि पवारने हा सामना देखील जिंकून दिला पिसारवेला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम कनव 11 पिसारवेने धडक मारली आहे. सलग तिसरा सामना त्यांनी जिंकलाय. हार्ड लक टीम श्री गणेश वल्लभ. हार्ड लक.